स्वागत करतो मित्रांनो तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. पहा मित्रांनो, आपली जी एक्झाम होणार आहे आता आरोग्य विभागाअंतर्गत 2021मध्ये ज्यांनी फॉर्म भरले त्यांची गट क आणि गट ड या संवर्गात तुमची एक्झाम होणार आहे. बघा, ती असणार आहे 25 तारखेला आणि 26 तारखेला, बरोबर. 25 आणि 26 सप्टेंबरला तुमची एक्झाम आहे. 25 तारखेला जी असणार आहे ती क्लरिकल आणि तांत्रिक बाबीसाठी होणारी एक्झाम असणार आहे, बरोबर. आणि ती असणार आहे मित्रांनो पूर्णपणे इंग्लिश लँग्वेजमध्ये. लक्षात घ्या, मी परत एकदा सांगतो, इंग्लिश लँग्वेजमध्ये. आणि 26 सप्टेंबरला जी एक्झाम होणार आहे ग्रुप डीची, त्याच्यात जे तुमचे पदभरती होणार आहे, कशासाठी होणार आहे तर MTS म्हणून, म्हणजे मल्टीटास्किंग, बरोबर आहे की नाही. सर्व पदं आहेत त्याच्यात मिक्स, या पदासाठी होणार आहे. तर ती होणार आहे मराठीमध्येच होईल ती, पण त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला 10 मार्काचं इंग्लिश असणार आहे. मी मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, परत एकदा सांगतो तुमच्या आठवणीसाठी. बघा, लक्ष द्या मित्रांनो, आज आपण इथं जी प्रश्नपत्रिका घेतली आहे ती आहे 2021ची. फेब्रुवारीमध्ये जी मागच्या एक्झाम झाली होती, बरोबर आहे, फेबमध्ये, त्या झालेल्या प्रश्नपत्रिका या आपण इथं घेत आहोत, बरोबर आहे. तर पहा मित्रांनो, लक्षात असू द्या, जर तुम्हाला माझ्या चॅनलवरचे जर व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं जे बटन असते ते सुद्धा दाबा, जेणेकरून तुम्हाला मी परत कधी व्हिडिओ टाकला तर तुम्हाला ते तुमच्याजवळ नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला महत्त्वपूर्ण अशी माहिती तुम्हाला मिळून जाईल माझ्यातर्फे, बरोबर आहे. तर बघा मित्रांनो, आज आपण बघूया प्रश्न क्रमांक पहिला. सुरुवात करू आपण वेळ न वाया घालता. बघा काय आहे, अरेंज द फॉलोइंग लेअर ऑफ अटमॉस्फिअर व्हर्टिकली फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ. पहा, अटमॉस्फिअरच्या लेअर दिलेल्या आहे आपल्याला आणि आपल्याला ते व्हर्टिकली सरफेसपासून, अर्थच्या सरफेसपासून वरती आपल्याला त्या काय करायच्या सांगायच्यात. कुठली लेअर, म्हणजे लेअर बाय लेअर, म्हणजे खालून वरती जाता कोणत्या लेअर लागतात ते, बरोबर आहे. पहा आता सगळ्यात पहिले तुम्हाला दिलेली आहे मेसोस्फिअर. लक्षात घ्या मित्रांनो, 80 किलोमीटर वरती असते पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 80 किलोमीटर वर असते, बरोबर आहे. आणि याच्यात काय असते तर आपले जे चांदण्या असतात, बरोबर आहे, चांदण्या स्टार असतात ते असतात त्याच्यात. उल्कापात जे म्हणतो आपण त्यासुद्धा या मेसोस्फिअरमध्ये येतात. तुटणारा तारा जो म्हणत असतो आपण ते, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर काय दिसतं आपल्याला, हे दिसत आहे ट्रॉपोस्फिअर, बरोबर आहे. ट्रॉपोस्फिअर दिसत आहे. ट्रॉपोस्फिअर मित्रांनो सगळ्यात आपल्या जवळची ती लेअर आहे, कारण त्यामध्येच काय असते तर आपलं हवामान जे असते या ट्रॉपोस्फिअरमध्ये असते, बरोबर आहे. त्याची उंची किती असते पृथ्वीच्या सरफेसपासून तर 18 किलोमीटरवरती असते. जमिनीच्या सरफेसपासून 18 किलोमीटरवर कोणती लेअर असते तर ती ट्रॉपोस्फिअर असते, बरोबर आहे. आणि लक्षात घ्या त्याच्यानंतर ट्रॅटोस्फिअर लक्षात घ्या मित्रांनो. ट्रॅटोस्फिअरचा जो थर असतो त्या थरमध्ये आपला हा ओझोन वायू जो आहे, ओझोन वायूचा थर O3, बरोबर आहे, हा असतो तिथं. लक्षात घ्या, O3 आपण त्याची संज्ञा आहे, बरोबर आहे, चा थर असतो. आणि हे किती किलोमीटरवरती असते तर 50 किलोमीटरवर असते. लक्षात असू द्या, 50 किलोमीटरवर याची उंची असते. आणि यालाच आपण काय म्हणतो तर समताप मंडल म्हणतो, बरोबर आहे. आणि हे लक्षात घ्या, आपण काय आता चौथा ऑप्शन काय आपलं थेमोस्फिअर. थेमोस्फिअरलाच आपण एक दुसऱ्या नावानं ओळखतो, त्याला म्हणतो आयोनोस्फिअर, बरोबर आहे. आणि आयोनोस्फिअरमध्ये काय असते, जे आपण रेडिओ ऐकतो, बरोबर आहे, जे आपण TV पाहतो, त्याच्या ज्या फ्रिक्वेन्सी असतात त्या फ्रिक्वेन्सी ज्या असतात त्या या लेअरमध्ये असतात. कशात, आयोनोस्फिअरमध्ये किंवा थेमोस्फिअरमध्ये, बरोबर आहे. आणि पाचवी एक लेअर असते मित्रांनो, ती असते एक्झोस्फिअर असते. ते 400 किलोमीटरच्या वर असणारी लेअर असते, त्याला म्हणतो आपण एक्झोस्फिअर. ही असते 400 किलोमीटरपर्यंत, बरोबर. आणि 400 किलोमीटर नंतरच्या जी लेअर सुरू होते ती कोणती होते तर एक्झोस्फिअर लेअर सुरू होते. तर पहा मित्रांनो, आता लेअर कोणती असणार आहे, सगळ्यात कमी दिसतं 18 म्हणजे 2, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय दिसतं आपल्याला, हे 50 म्हणजे 3, बरोबर आहे. त्याच्यानंतर 80 म्हणजे 1, आणि त्याच्यानंतर काय दिसतं 400, 4 नंबर, बरोबर आहे. तर ऑप्शन आपलं काय असणार आहे 2, 3, 1, 4. पहा मित्रांनो, कुठं दिसतं तुम्हाला 2, 3, 1, 4, तर ऑप्शन नंबर C तुम्हाला दिसत असेल तर बघा 2, 3, 1, 4 आपलं उत्तर काय असणार आहे तर ऑप्शन नंबर C हे आपलं उत्तर असणार आहे. चला पुढचा प्रश्न घेऊ मित्रांनो. Which one among the following cities never get the vertical rays of the sun throughout the year?
लक्षात घ्या मित्रांनो, इथं तुम्हाला विचारलेलं आहे खालीलपैकी कोणती अशी सिटी आहे का ज्या सिटीवर सूर्याचे जे किरण पडतात ते डायरेक्टली नाही पडत. कॉमन सेन्स आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आपल्या दक्षिण भागाकडे जे आहे ते ऊन जास्त पडतं, बरोबर. आणि जे उत्तर भाग आहे भारताचा, म्हणजे कुठला, हिमालय पर्वतरांगाचा भाग, काश्मीरचा भाग, शिमला, बरोबर आहे की नाही. हा जो भाग आहे उत्तराखंडाचा भाग, हा जो भाग आहे हा बर्फ आच्छादित भाग आहे. म्हणजे साहजिकच आहे त्या ठिकाणी सूर्याची किरण हे डायरेक्ट नसतील पडत. का नसतील पडत बघा मित्रांनो, लक्षात घ्या. हे जे आपला भारताचा नकाशा आहे, बरोबर आहे, पूर्ण जमणार नाही पण काढतो मी, ओके. हे असं आपल्या भारताच्या नकाशा गृहीत धरा, ठीक आहे, बरोबर. हे हिमालय पर्वतरांग इकडं थंड थंड आहे, बरोबर आहे. इथून जे एक आपली बघा विश्ववृत्तामध्ये जे देश येतात की नाही, विश्ववृत्तादरम्यान जे देश येतात, बरोबर आहे, 0 डिग्री अंशाला जे असतं ते रेखावृत्त असते, कोणतं तर विश्ववृत्त असते. आणि विश्ववृत्ताच्या ज्या रेषेमध्ये ज्या पट्ट्यात जे देश येतात त्या देशामध्ये उन्हाचं प्रमाण जे जास्त असते, बरोबर आहे की नाही. आणि आपला जो भारत आहे तो विषुववृत्तीच्या पट्ट्यात येतो, बरोबर आहे की नाही. पण ते कुठून जाते, जरासं म्हणजे वरती आहे थोडासा भारत, उत्तरेकडे थोडा सरकलेला आहे, बरोबर आहे. भारत कोणत्या गोलार्धात आहे, तर भारत आहे उत्तर पूर्व गोलार्धात, बरोबर आहे की नाही. म्हणून जो खालचा भाग आहे दक्षिणेकडला, हा जो येतो आपल्याला पूर्णपणे विषुववृत्तात येतो. आणि वरचा जो भाग आहे तो जरासा वरती सरकला असल्यामुळे तिथं डायरेक्ट सूर्याची किरणं पडत नाहीत. म्हणजे सूर्याची किरणं सरळ कुठे जास्त पडतात, तर आपल्या दक्षिण भाग इथून खाली पडतात, बरोबर आहे ना, डायरेक्ट. त्यामुळे बघा दक्षिणेकडले लोक आपल्याला जास्त प्रमाणात काळे असलेले दिसतात. तर कारण तेच आहे, द्रविडियन लोक म्हणतो आपण त्याला, काळे म्हणून आहे, बरोबर आहे. द्रविडियन लोक जे असतात ते इकडे असतात, बरोबर ना. आणि इकडले जे गोरे गोमटे लोक असतात तिकडे डायरेक्ट सूर्यप्रकाश पडत नाही. त्याचं कारण हेच आहे का विषुववृत्ताच्या अंडरमध्ये जे देश येतात, दक्षिण आफ्रिकेचे पूर्ण देश येतात, बरोबर आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेत लोक आपल्याला जास्त काळवटलेले दिसतात, बरोबर आहे की नाही. चला, आणि बघा तर उत्तर काय असणार आहे आपलं, मग उत्तर असणार आहे श्रीनगर. श्रीनगर कुठे येते, तर काश्मीरमध्ये. कोलकाता कुठे येते, कोलकाता येते मध्ये पश्चिम बंगालमध्ये. चला पुढचा प्रश्न घेऊ. प्रश्न क्रमांक 3 काय म्हणते, हू कन्स्ट्रक्ट सांची तूप. सांची तूप जो आहे तो कोणी बांधला, तो बांधला मित्रांनो सम्राट अशोकांनी, बरोबर. खूप मोठा इतिहास आहे यांचा, ठीक आहे. चला पुढचा प्रश्न घेऊ. सम्राट अशोकांनी आपल्या तिरंग्यात जे 24 आऱ्याचं जे चक्र आहे त्याला आपण काय म्हणतो, चक्र म्हणतो. ते जे आहे ते कोण तयार केलेलं होतं, ते सम्राट अशोकांनी आपल्याला दिलेलं आहे, बरोबर आहे. चला प्रश्न क्रमांक 4 सॉईल इरोशन कॅन बी प्रिव्हेंटेड बाय. बघा इरोशन म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला, जमिनीची धूप म्हणतो आपण, धूप होणे, धूप. सॉईल इरोशन, बरोबर आहे. इरोशन म्हणजे काय असते, जमिनीची धूप. जमिनीची धूप कशापासून रोखल्या जाते असं तुम्हाला म्हणलं आहे. बघा इंक्रीजिंग बर्ड पॉप्युलेशन, तुम्ही कितीही पक्ष्यांची संख्या वाढवली तर त्याच्यापासून जमिनीची धूप होणं थांबणार आहे का, नाही. जमिनीची धूप थांबवता येणार नाही. तुम्ही पक्ष्याची जर पॉप्युलेशन वाढवलं तर नाही म्हणजे नाही होणार, करता येणार नाही, त्याच्यावर प्रिव्हेंट करता येणार नाही, बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा रिमूव्हल ऑफ व्हेजिटेशन, जो गवताळ प्रदेश असतो तो रिमूव्ह करणं. ते रिमूव्ह केल्यावर तर जमिनीची धूप जास्त होईल ना, हे पण येणार नाही, पहिलं पण येणार नाही, बरोबर आहे. आणि ओव्हरगॅझिंग, जंगलतोड, गवताळ प्रदेश नष्ट करणे, बरोबर नाही. ज्या ठिकाणापासून तुम्ही म्हणजे गवताळ प्रदेशाला हानिकारक अशा गोष्टी करणे, म्हणजे जंगलतोड किंवा असतं ना त्या पद्धतीचं, ज्याच्यापासून जमिनीची धूप होऊ शकते, अशा गोष्टी करणे, बरोबर आहे. त्याला आपण म्हणतो ओव्हरग्रॅझिंग, बरोबर आहे. आणि अफॉरेस्टेशन म्हणजे काय, तर तुमचं होते हे अफॉरेस्टेशन म्हणजे वनीकरण केल्यामुळे काय होते, तर जमिनीची धूप कमी होते, बरोबर आहे. आणि त्याचं उत्तर काय असणार आहे आपलं, तर अफॉरेस्टेशन म्हणजे ऑप्शन नंबर बी हे त्याचं उत्तर असणार आहे. चला पुढचा प्रश्न घेऊ मित्रांनो, लक्षात घ्या. शिवाजी महाराजांच्या इतिहासावर भरपूर प्रश्न येतात मित्रांनो. ग्रुप क साठी कमीत कमी 1-2 तरी प्रश्न असणार म्हणजे असणार. तर लक्षात घ्या मित्रांनो, काय आहे प्रश्न क्रमांक 5 अष्टप्रधान वॉज द ऑफिशियल काउन्सिल ऑफ. बघा ऑफिशियल काउन्सिल, मंत्रिमंडळ जे होतं त्याला अष्टप्रधान म्हणलं जायचं. पण ते अष्टप्रधान म्हणलं जायचं ते मंत्रिमंडळ कोणाचं होतं, तर ते होतं मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचं. त्यालाच आपण अष्टप्रधान मंत्रिमंडळ म्हणत होतो, बरोबर आहे.
ठीक आहे. बघा शिवाजी महाराजांचा होता. चला प्रश्न क्रमांक 6 पहा. सर्व शिक्षा अभियान इज एम ॲट द एज्युकेशन ऑफ विच द फॉलोइंग. सर्व शिक्षण अभियान जे चालू झालं होतं, बरोबर आहे, त्याचा उद्देश काय होता मित्रांनो? त्याचा उद्देश होता एज्युकेशन फॉर चिल्ड्रन्स बिटवीन 6 चिल्ड्रन्स बिटवीन 6 ते 14 वर्ष वयोगटातील जे विद्यार्थी असतील, जे मुलं असतील, मुली असतील, त्यांना सक्तीचे आणि मोफत शिक्षण हे देणे कुणाकुणाचं कर्तव्य आहे? ते कर्तव्य आहे सरकारचं राज्याचे मार्गदर्शक तत्वामध्ये DPSPमध्ये, बरोबर. त्याच्यानंतर आईवडिलांचं कर्तव्य आहे, बरोबर आहे. कर्तव्य तुमचं एक वाढवण्यात आलं होतं, बरोबर आहे. तुम्हाला म्हणजे तुमच्या मुलांना शिकवणं हे तुमचं एक कर्तव्य आहे. आणि कलम 21मध्ये हा शिक्षणाचा मूलभूत हक्क करण्यात आलेला आहे, लक्षात घ्या. म्हणजे तिन्ही ठिकाणी शिक्षणाला महत्त्व दिलेलं आहे. कोणत्या वयोगटातील? तर 6 ते 14 वयोगटातील. सरकारचंही काम आहे, आईवडिलांचंही काम आहे, आणि त्या विद्यार्थ्याचाही हक्क आहे की मला 6 ते 14 वयोगटात मी आहे आणि मला शिक्षणाचा पूर्ण अधिकार आहे, ते पण मोफत. सरकारतर्फे मोफत असणार आहे शिक्षण, बरोबर. लक्षात घ्या. तरतूद कशात केलेली आहे? 21मध्ये केलेली आहे. 21A मध्ये याची तरतूद आहे. कलम 21A मध्ये मूलभूत हक्क बनवलेला आहे शिक्षणाला. चला प्रश्न क्रमांक आपण घेऊ 7 पहा. इज द हॉटेस्ट प्लॅनेट इन द सोलार सिस्टम. पहा मित्रांनो, सगळ्यात हॉटेस्ट गरम जो असतो तो असतो वेनस असतो, बरोबर आहे का? याला स्वतःचं एक चमकण्याची त्याच्याकडे कॅपॅसिटी आहे, बरोबर आहे. शुक्रतारा म्हणतो आपण, शुक्रतारा आहे का नाही? आपल्याला शुक्राची चांदणी पण दिसते सकाळी सकाळी, तुम्ही पाहत असाल उन्हाळ्यात तर, बरोबर आहे. तशी ती स्वतः चमकत असते, तसा हा शुक्र स्वतः चमकतो आणि म्हणूनच तो शुक्रतारा जास्त हॉट असतो, बरोबर आहे. चला प्रश्न क्रमांक नाही दिलं तर एडिट झालं असेल ते. चला प्रश्न क्रमांक बघा. विच ऑफ द फॉलोइंग रिव्हर ओरिजिनेट ॲट त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वरला उगम पावणारी नदी कोणती मित्रांनो? ती आहे गोदावरी नदी, बरोबर. चला प्रश्न क्रमांक 9 पहा. मुशी आणि भीमा, मुशी अँड भीमा आर द ट्रिब्युटरीज म्हणजे काय? उपनदी, बरोबर. उपनदी कशाची आहे? तर ती आहे मित्रांनो कृष्णा. भीमा नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे आणि मुशी नदी सुद्धा कृष्णा नदीची उपनदी आहे. त्याच्यामुळं ऑप्शन नंबर जे B असणार आहे ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. चला प्रश्न क्रमांक 10 घेऊ. काय काउड्स ब्रस्ट काय म्हणते मित्रांनो? काउड ब्रस्टचा तुम्हाला अर्थ सांगायचा आहे. काउड ब्रस्टचा अर्थ असा होतो अवकाळी पाऊस, आणि कधी कधी अवकाळी पावसासोबत गारासुद्धा होतात, आणि त्याचा अर्थ हे होतो ऑप्शन नंबर C, ॲबनॉर्मली हेवी डाऊनपोर ऑफ रेन असोसिएट विथ थंडरस्ट्रॉम, बरोबर. चला प्रश्न क्रमांक पुढचा घेऊ. बघा प्रश्न क्रमांक 11. इंडिया इज सेपरेटेड फ्रॉम श्रीलंका. भारत असा आहे आपला आणि खाली आपले श्रीलंका आहे, आणि या दोघांच्या मधात काय आहे? तर ती पालकांची सामुद्रधुनी आहे मित्रांनो. पालकांच्या सामुद्रधुनीमधून ते वेगवेगळे झालेले आहेत. कोण? श्रीलंका आणि भारत, बरोबर. चला प्रश्न क्रमांक पुढचा घेऊ. प्रश्न क्रमांक 12. विच इज द ऑफिशियल लँग्वेज ऑफ महाराष्ट्र. कार्यालयीन भाषा कोणती आहे? कार्यालयीन भाषा कशाची? महाराष्ट्राची. कामकाज कशातून चालतं महाराष्ट्राचं? ते चालतं मराठीतून, बरोबर आहे. बोलीभाषा भरपूर आहेत महाराष्ट्रात, पण ऑफिशियली लँग्वेज कोणती आहे? तर ती आहे मराठी. कोकणी पण बोलली जाते, गोंडी बोलली जाते आणि संस्कृतसुद्धा बोलली जाते, पण ऑफिशियली लँग्वेज कुठली आहे? तर ती आहे मराठी. हे तुम्हाला माहितीच असावं. प्रश्न क्रमांक 13. हू वॉज द फर्स्ट पेशवा ऑफ द मराठा एम्पायर्स. लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला कन्फ्यूज करू शकतं. तुम्हाला प्रत्येकाला वाटू शकतं की बालाजी विश्वनाथ, बरोबर आहे. बालाजी विश्वनाथ हे म्हणजे पेशवाई सुरू झाली का तेव्हा ते राजा झाले होते. म्हणजे कोणाचे? जेव्हा मराठ्यांचं राज्य संपलं, शिवाजी महाराजांचं राज्य संपलं आणि पेशवाई आली, तेव्हा होते बालाजी विश्वनाथ. हे पहिले पेशवे होते, म्हणजे की जे राजा झाले होते, बरोबर आहे, पेशवाई आल्याच्या नंतर. पण पेशवा हे पेशवा जे दिसतं, पेशवा हे एक पद होतं. कशात होतं? शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळामध्ये एक पद होतं, बरोबर आहे. त्याच्याकडे कोणते कामं होते? ते पूजापाठ हे वगैरे असायचं, ते कामं त्यांच्याकडे दिले जायचे. आणि ते कोण होते पहिले? तर ते होते मोरपंथ त्र्यंबक पिंगळे. हे पहिले पेशवा होते,
बरोबर. आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य संपलं आणि मग कोण आले गादीवर बसले, तर बाळाजी विश्वनाथ हे गादीवर बसले आणि तेव्हापासून पेशवाई सुरू झाली. आणि मला एक कॉमेंटमध्ये सांगा, प्रश्न बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे की जे पेशवाई आहे ती कधी नष्ट झाली, म्हणजे मराठ्यांचं किंवा पेशव्यांचं जे राज्य होतं ते कधी संपलं पूर्णपणे, बरोबर. ते मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो तुम्ही. चला, प्रश्न क्रमांक 14. द नागपूर सिटी इज ऑल्सो नोन ॲज. नागपूर सिटीमध्ये काय कशासाठी ओळखले जाते नागपूर सिटी, ते मित्रांनो आहे ऑरेंज, बरोबर आहे. ऑरेंज सिटी म्हटलं जाते, संत्र्यांची सिटी, संत्र्यांचं शहर म्हटलं जाते. चला, प्रश्न क्रमांक काय घ्या 15, लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 15 काय, प्रश्न क्रमांक 15. द रिलिजियस लिटरेचर, धार्मिक ग्रंथ आहे कोणाचा, जैनचा जो धार्मिक ग्रंथ आहे जैन लोकांचा, तो अर्लियर स्टेज वॉज रिटर्न, कोणत्या भाषेत लिहिलेला आहे तो मी लिहिलेला आहे मित्रांनो अर्धमागधी. संस्कृत हे हिंदू धर्माचे धर्मग्रंथ जे आहेत ते संस्कृतमध्ये आहे. पालीमध्ये बौद्ध धर्मग्रंथ आहे, बरोबर आहे. पालीमध्ये बौद्धांचे सगळं धर्मग्रंथ असतील ते पालीमध्ये असतील, हिंदूंचे असतील ते संस्कृतमध्ये, आणि जैनचे असतील ते अर्धमागधीमध्ये लिहिलेले आहेत मित्रांनो लेटेस्टमध्ये, बरोबर आहे. चला, प्रश्न क्रमांक पुढचा घेऊ आपण. बघा, काय, राम अँड सॅम. राम अँड सॅम आर द ब्रदर्स, बरोबर आहे. राम अँड श्याम आर द ब्रदर्स लिहिले, बरोबर आहे. दोघं भाऊ आहे, बरोबरचे चिन्ह. नीता अँड काय, ऋतू अँड नीता हे दोघी पण बहिणी आहेत, बरोबर आहे. ठीक आहे, काय हरकत नाही, नंतर घेऊया ना. राम सन इज नीताज ब्रदर. रामचा एक कोणीतरी सन असणार आहे, बरोबर आहे. तो कोण असणार आहे, तर तो असणार आहे नीताचा भाऊ, बरोबर आहे. आणि नीता आणि ही कोण आहे मग, ऋतू ह्या दोघी बहिणी आहेत, बरोबर आहे की नाही. कोण आहे, बहिणी. मी इथं आर लिहितो. तर त्यांनी काय विचारलं तुम्हाला, हाऊ इज सॅम रिलेटेड टू नीता, बरोबर आहे. यश जो आहे, श्याम जो आहे, तो कोणाचा, ऋतूचा कोण लागतो विचारले तुम्हाला, ऋतूचा कोण लागतो. बघा, हे जे तिन्ही पाल्ले दिसतात हे कोणाचे आहेत, तर रामचे मुलं आहेत, आणि हा कोण आहे, तर रामचा भाऊ आहे. म्हणजे हे कोण असणार आहे, तर अंकल, काका असणार आहे, राईट, काका. चला, प्रश्न क्रमांक पुढचा घेऊ, एक मिनटं. राईट, बघा, प्रश्न क्रमांक 17. स्टार्टिंग फ्रॉम द पी, इथं पी घेतो मी, बरोबर आहे. सोहन वॉक 20 मीटर्स टुवर्ड साऊथ. बघा, हे खाली गेलं साऊथकडं, बरोबर आहे. लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही जेव्हा कुठेही असाल, तुमच्या उजवीकडली जी बाजू असते ती असते पूर्व, म्हणजे काय असते, ईस्ट असते, बरोबर आहे. जी डावीकडली असते ती ईस्ट वेस्ट असते, बरोबर आहे. वेस्ट असते, म्हणजे कोणती, वेस्ट असते. आणि खालची जी बाजू असते ती कोणती असते, साऊथ असते. लक्षात ठेवा हे फक्त, बरोबर आहे. आता आपण इथं घेऊ. बघा, पी हा इथं होता, स्टार्ट केलं त्यानं कुणीकडं, डाऊनवर्ड म्हणतं, डाऊनवर्ड टू साऊथ, बरोबर. ही टर्न लेफ्ट, बघा आता खाली चालला, आपल्या विरुद्ध साईडला असणार आहे. लक्षात घ्या, फक्त इमॅजिन करायचं आहे तुम्हाला. आणि लक्षात घ्या, आता आपली जी बाजू आहे त्याची विरुद्ध बाजू असणार आहे. तो टर्न केलं, कुणीकडे गेला, लेफ्टला गेला. लेफ्टला टर्न केला म्हणल्यावर तो कुणीकडे जाईल, तर इकडे जाईल, बरोबर आहे. इथं किती मीटर चालला होता, तो 20 मीटर. इथं किती मीटर, तर इथं 30 मीटर चालला होता, बरोबर ना, 30 मीटर. नंतर बघा, ही टर्न लेफ्ट अँड वॉक टुवर्ड 20 मीटर. बघ, परत टर्न केला त्यानं लेफ्टकडे, बरोबर आहे. आणि 20 मीटर चालला. ही अगेन टर्न हिज लेफ्ट, बरोबर आहे. आता टर्न इकडं करणार तो लेफ्ट म्हणल्याच्या नंतर, बरोबर आहे. लेफ्ट अँड वॉक 40 मीटर्स, 40 मीटर तो इकडे गेला, 40 मीटर. अँड रीच अ पॉईंट क्यूला मिळाला तो. काय म्हणते, रीच हाऊ फार अँड इन विच डायरेक्शन इज द पॉईंट क्यू फ्रॉम द पी. लक्षात घ्या, तुम्हाला क्यू पॉईंट विचारला आहे, पी पासून कोणत्या डायरेक्शनला आहे आणि किती मीटरवर आहे. लक्षात घ्या, तो असा गेला होता 30, बरोबर आहे की नाही. असा गेला होता 20, हे 20, बरोबर आहे. त्याच्यामुळं हे पण अंतर किती येणार आहे, 30 येणार आहे, बरोबर आहे. आणि टोटल असा किती गेला होता, 40. म्हणजे इथं जर 30 कटलं तर हे किती अंतर असणार आहे, 10. पी पासून क्यू किती अंतरावर असणार आहे, तर 10 मीटर अंतरावर असणार आहे. आणि पी कडून क्यू बघा कोणत्या साईडला आहे, तर तो आहे वेस्ट साईडला, बरोबर. ऑप्शन नंबर ए हे आपलं उत्तर आहे मित्रांनो. 10 मीटर आहे, कुणीकडं आहे, वेस्टकडं आहे. चला, प्रश्न क्रमांक पुढचा घेऊ. पहा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18 काय म्हणते, इफ द थर्ड डे ऑफ मंथ इज मंडे. 3 तारखेला थर्ड डे असणार आहे. थर्ड डे कधी असतो आपला, तिसरा डे कधी असतो, 3 तारखेला असतो. आणि त्या दिवशी काय सांगितलं यांनी, तर सोमवार आहे म्हणते, मंडे आहे,
बरोबर. विच वन ऑफ द फॉलोइंग विल बी द 5th डे फ्रॉम म्हणजे 21 पासून 5वा दिवस पुढचा कोणता असणार आहे म्हणतं. बरोबर आहे. काय म्हणतं बघा, 21 तारखेपासून 5वा म्हणजे किती तारखेला असणार आहे तो, तर 26 तारखेला. बरोबर आहे ना. 26 तारखेला तुम्हाला सांगायचं आहे कोणता वार असणार आहे. बघा मी सांगतो. 26 आणि 3, 26मधून 3 मायनस करा, किती दिवस उरले आपल्याकडे, 23 उरले. बरोबर आहे की नाही, 23. आणि जेव्हा तुम्ही 23ला 7नं भाग देता, कारण प्रत्येक 7व्या दिवशी कोणता वार येणार आहे, तर सोमवारच येणार आहे. म्हणजे तुम्ही जर 7नं 23ला भागलं तर 7 त्रिक 21 येईल. म्हणजे किती होईल, 21. उरले किती आता आपल्याजवळ, किती उरले, 21 आणि 2 23 होतात. बरोबर, 2 दिवस उरले. बरोबर आहे. म्हणून आता 2 दिवस पुढे जा तुम्ही. सोमवार होता, मंगळवार आणि बुधवार. मंगळवार आणि बुधवार तुमचं उत्तर असणार आहे बुधवार. सोमवार मंडे, ट्यूजडे आणि ते असणार आहे वेनसडे. आन्सर तुमचा असणार आहे सी. चला पुढचा प्रश्न घेऊ मित्रांनो. हा प्रश्न थोडा अवघड आहे मित्रांनो. अवघड म्हणजे सोप्पा आहे तसा. बघा लक्षात घ्या, तुम्हाला फक्त प्रश्नात गोंधळ करतात, बाकी काही नाही. बघा, द कॉस्ट ऑफ 5 चेअर्स अँड 3 टेबल्स. पहा, 3 टेबलाची आणि 5 चेअरची जी व्हॅल्यू आहे ती किती दिलेली आहे तुम्हाला, 3110 दिलेली आहे. बरोबर आहे. आणि एक चेअर जी आहे ती 210 रुपयानं कमी आहे. कशापेक्षा, तुमच्या टेबलपेक्षा. तर आपल्याला 2 टेबल आणि 2 चेअरची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. प्रश्न समजला. प्रश्न एकदा परत व्हिडिओ थांबवा आणि प्रश्न एकदा परत वाचा. बरोबर आहे. सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. पहा मित्रांनो, तुम्हाला काय दिलेलं आहे, 5 चेअर दिलेले आहेत. मी सी लिहितो चेअरसाठी. बरोबर आहे. प्लस काय दिलेलं आहे तुम्हाला, 3 टेबल दिले आहेत, टी लिहितो मी. बरोबर आहे. काय दिलेलं आहे, 3110. हे बघा मित्रांनो, आता तुम्हाला इथं कन्वर्ट करावं लागणार आहे. एक तर तुम्ही चेअरला कन्वर्ट करा टेबलमध्ये, किंवा टेबलला कन्वर्ट करा चेअरमध्ये. मी काय करतो, टेबलला कन्वर्ट करतो चेअरमध्ये. बघा 3 टेबल आहेत. बरोबर आहे. 3 टेबल आहेत. एका टेबलावर किती रुपये जास्त चालले, 210. कशापेक्षा, या चेअरपेक्षा. बरोबर की नाही. 3 टेबल एक्स्ट्रा दिलेले आहेत, म्हणजे 3 टेबल आहेत. बरोबर की नाही. म्हणजे जर याची किंमत काहीतरी असणार, तेवढीच किंमत या टेबलची पण असणार, पण 210 नाही जास्त असणार आहे. म्हणजे बरोबर आहे की नाही. 3 म्हणजे 210 गुणाकारामध्ये 3 जर केलं तर ती एक किंमत आपल्याला एक्स्ट्राची जी किंमत मिळेल टेबलची, ती आपण पाहूया किती येईल ती किंमत. तर बघा, 3 1 3 0 0, 3 1 3 आणि 3 2 6, म्हणजे 630 रुपये जे असणार आहे ती किंमत कशाची, किती टेबलाची असणार आहे, म्हणजे एक्स्ट्रा जे असणार आहे चेअरपेक्षा वेगळी. बरोबर आहे की नाही. 630 रुपये असणार आहे. आपण जर या 3110मधून 630 जर मायनस केले मित्रांनो, तर आपल्याला निव्वळ 5 आणि 3 8 चेअरची किंमत मिळणार आहे. समजलं. बघा मी काय करतो, याच्यातून 630 मायनस करतो. बरोबर, 0 0. बरोबर आहे. 0तून 0 गेला. इथं 1मधून 3 जात नाहीत, म्हणून 11तून 3 गेले, किती राहिले मित्रांनो, 8 राहिले. बरोबर आहे. इथं 1मधून 7 जात नाहीत, इथं हातच्याला 1 द्यायचा. 11तून पहिले 6 काढा. 11तून 6 5 आणि 1 गेला परत, किती, 4 राहिले फक्त. बरोबर आहे. 11तून 7 गेले, 4 राहिले. आणि 3मधून 1 गेला, किती राहिले, 2 राहिले. म्हणजे आता ही जी आपल्याला किंमत मिळाली 2480, ते किती आहे, तर 8 खुर्च्यांची किंमत आहे. कारण आपण आता ही वरची जी किंमत होती टेबलाची, तर 210 रुपये पर टेबल, तर 3 टेबलाची किंमत आपण एवढी काढली आणि ते याच्यातून मायनस केली. आता जी ही किंमत मिळाली ती आपल्याला काय मिळाली, 5 चेअर आणि 3 चेअरची मिळाली. म्हणजे टोटल किती, 8 चेअरची किंमत मिळाली. बरोबर आहे. आता काय करणार आपण, आपल्याला मिळाली 8 चेअरची किंमत, किती मिळाली, 2480 रुपये. बरोबर आहे. बरोबर 8 चेअर. आलं लक्षात. मी आता या चेअरची किंमत काढायसाठी काय करायचं, 2480ला कशानं भागायचं लागेल, 8नं. मी 8ला इकडं आणलं. बरोबर आहे. 8 त्रिक 24, 8 1 8 आणि हा 0 जशाला तसा. 310 काय निघली, एका चेअरची किंमत निघली मित्रांनो. शी काय निघली, 310 रुपये एका चेअरची किंमत निघली. तुम्ही टेबलची किंमत याच्यावरून काढू शकता. चेअरची किंमत काय आहे, सी प्लस 210 रुपये. म्हणजे 210नं महाग असणार आहे ना टेबल. बरोबर की नाही. मग सीची किंमत काय आहे, 310. बरोबर आहे. आणि टेबल किती आहे, महाग किती ना, 210. बरोबर. तुमची टेबलची किंमत किती आली, एका टेबलची 0 2 आणि 3 2 5, 520 रुपये एका टेबलची किंमत आली. आता तुम्हाला काय विचारले, 2 टेबल. बरोबर आहे. 2 टेबल आणि 2 खुर्च्या, 2 चेअर. बघा आपल्याला टेबलची काय आली होती, 520 रुपये. बरोबर ना.
आली होती का मित्रांनो? 310 आणि 310 बरोबर आहे. 310 आणि 210 बरोबर आहे की नाही? आली होती ना? बरोबर आहे. 520 आली आणि 520 गुणाकारामध्ये 2 करावं लागणार आहे तुम्हाला. बरोबर. किती येणार आहे पहा. 2 टेबल प्लस 2 चर बरोबर आहे की नाही? इथं आलं तुम्हाला 2 गुणाकारामध्ये किती असणार आहे? 520 बरोबर. प्लस काय असणार आहे? 2 गुणाकारामध्ये ची व्हॅल्यू काय आली होती आपली? 310. पहा 520 गुणाकारामध्ये 2 किती येईल? 1040 प्लस 310 गुणाकारामध्ये 2 किती येईल? तर येईल तुमचं 310 आणि 310 620 बरोबर आहे. आणि या दोघांची जर तुम्ही बेरीज केली तर तुम्हाला काय मिळेल? 1660 रुपये 2 चेअर आणि 2 टेबलची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल. लक्षात घ्या मित्रांनो, 1660. समजलं नसेल मला कमेंट करा, मी परत तुम्हाला एक स्पेशल तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करेल. ते टाईपमध्ये असेल बरोबर आहे. नाही तर एक तुम्हाला माझा ईमेल आहे, माझ्या ईमेलवरती मला मेसेज टाका, प्रश्न विचारा, मी तुम्हाला त्याचं सॉल्युशन देईल. ओके. चला, प्रश्न समजला. चला, प्रश्न क्रमांक आपण पुढचा घेऊया. प्रश्न क्रमांक आहे 21. थोडंसं कॅल्क्युलेशन असतं मित्रांनो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, शॉर्टकट म्हणतो ना आपण, शॉर्टकट ट्रिक्स, अशा कितीतरी शॉर्टकट ट्रिक्स असतात, पण प्रत्येक शॉर्टकट ट्रिक ही आपल्या डोक्यात बसेल असं नसतं. त्याच्यासाठी तुम्ही पहिले बेसिक कंप्लीट करा. प्रश्न समजून घेण्याची कॅपॅसिटी तुमच्यात आली का आपोआप तुम्हाला तुमच्या स्वतःच्या शॉर्ट ट्रिक्स ह्या तयार करता येतात. हां, पण कुठं शॉर्ट ट्रिक्सशिवाय उत्तर निघत नाही. त्यावेळेस तुम्ही नक्कीच त्या शॉर्ट ट्रिक्स पाठ करा आणि उत्तराला काढण्याचा प्रयत्न करा. पण जसं तुम्ही जर डीपमध्ये गेलात ना, तर तुम्हाला कोणतंही गणित दिलं तरी ते तुम्हाला सोपं जाईल. शॉर्ट ट्रिक्सनं कधी तुम्हाला प्लस मायनसमध्ये कन्फ्यूज होसाल थोडंसं. बघा, तुम्ही ट्राय करून बघा तरी पण. ओके. मी नाही म्हणत शॉर्टकट्सनं गणित निघतात, पण जरा असू द्या. चला, काय म्हणते? अमोल इज अ इन्स्पेक्शन इन्चार्ज बरोबर आहे. तो चौकशी करायसाठी गेला. त्यानं काय केलं आहे? 0.08% काय केलं? आयटमला डिफेक्टिव्ह दाखवलं. बरोबर आहे, डिफेक्टिव्ह दाखवलं. मग त्याला हाऊ मेनी विल ही एक्झामाइन टू रिजेक्ट 4. बघा, त्यानं काहीतरी कुठली तरी म्हणजे एवढे आयटम असतील, एक्स आयटम बरोबर आहे. त्याच्यापैकी त्यानं काय केलं? 0.08 एवढ्यांना रिजेक्ट केलं बरोबर की नाही? एवढ्या पर्सेंटला रिजेक्ट केलं. पर्सेंटला आपण एवढं घेतो बरोबर आहे. एक्सचे पर्सेंट 8 बरोबर आहे. कुठली तरी एक असणार आहेत, म्हणजे हे असणार आहेत, आयटम असणार आहेत, इतके आयटम असणार आहेत, एक्स आयटम असणार आहेत. त्यांचं काय असणार आहे? 0.08 एवढं पर्सेंट त्यांनी घेतलं. पर्सेंटसाठी आपण खाली 100 करतो बरोबर. आता आपल्याला काय विचारलं त्यांनी? किंवा 4% रिजेक्ट करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? किती म्हणजे त्याला किती जे असतात ते आयटम असतील ते त्याला हे करावं लागेल, म्हणजे एक्झामाइन करावं लागतील बरोबर आहे की नाही? एक्झामाइन करण्यासाठी त्याला म्हणजे त्याच्यानंतर ते 4% रिजेक्ट कराल बरोबर आहे, या कॅल्क्युलेशननुसार. मग ही जी व्हॅल्यू आहे, आपण जर असं केलं बरोबर आहे, 4% घ्यायची आपल्याला. ही जर व्हॅल्यू इक्वल केली आपण, ही लेफ्ट हँड साईड अँड राईट हँड साईड जर आपण इक्वल केली तर आपल्याला हे उत्तर निघू शकते. पहा मित्रांनो, काय आता तुम्ही काय करणार? या 100ला इकडे 4कडे पाठवणार बरोबर आहे. ओके, मी असं लिहितो थोडंसं. बघा, काय 0.08 बरोबर आहे, एक्स बरोबर 4 गुणाकारामध्ये 100 म्हणजे काय? 400. आता हे असं आलं, मी हे 2 पॉईंट काढण्यासाठी खाली 100 लिहितो. 2 झिरो दिले, इथे 2 पॉईंट कटले. आता वरती काय राहिलं मित्रांनो? तर फक्त राहिलं 8x बरोबर आहे. वरती राहिलं 8x, खाली काय राहिलं? 100 आणि इकडं काय आहे? 400. मी परत या 100ला इकडं पाठवतो. हे 2 शून्य कट केल्यानंतर इकडे 2 शून्य वाढतील बरोबर आहे. खाली काय येईल? हे 8 इकडे घ्या, आपण खाली घ्या, म्हणजे काय येईल? एक्स बरोबर 40,000 आणि भागाकारामध्ये काय येईल तुमचं? 8 बरोबर आहे. आणि 8 पंच 40 बरोबर आहे. आणि 5वर तुम्ही 0 द्या, हे 3, 1 2 3. उत्तर तुमचं येईल 5,000 आयटम त्याला एक्झामाइन करावं लागतील, तेव्हा तो 4% त्यामधले रिजेक्ट करेल, अशा या कंडिशननुसार बरोबर आहे. काहीतरी आयटम असतील आणि त्यानं ते 8% रिजेक्ट केलेले असतील, तर त्याला 5,000 आयटम एक्झामाइन करावं लागतील, म्हणजे त्याला चौकशी करावं लागेल किती? 5,000 आयटमची, तेव्हा तो 4% आयटम रिजेक्ट करेल त्याच्या बरोबर आहे. तर एक आयटम कितीचं, म्हणजे 1% कितीचा असणार आहे मित्रांनो तुमचा? तो असणार आहे 50 आणि 5 20 म्हणजे 200 जे असणार आहे, 200 आयटम तो रिजेक्ट करेल 4%. बरोबर आहे की नाही? चला,
प्रश्न क्रमांक 23 पहा. सॅलरी ऑफ रोहन अँड निशांत आपल्याला दिलेला आहे, रेशो दिलेला आहे काय 2:3. इन द सॅलरी काय इफ द सॅलरी ऑफ इच 5,000 इंक्रीज झालेली आहे आणि न्यू रेशो दिलेला आपल्याला 40:57. तर आपल्याला निशांतची सॅलरी काढायची आहे. पहा रेशो दिलेला 2:3. आपण सरळ सरळ घेत असतो नवीन रेशो बनवायसाठी. काय येतो 2x बरोबर. इथं लिहितो मी 1 मिनटं. 2x बरोबर 2x प्लस किती 5,000 वाढली 5,000 बरोबर. खाली काय घेतो आपण 3x कितीनं वाढली ही वाढली 5,000 प्लस आहे इथं बरोबर. आणि बरोबर रेशो काय आपल्याला आलेला आहे 40:57. तिरपा गुणाकार केल्याच्यानंतर आपल्याला काय मिळेल आपल्याला 57 म्हणजे 14x मिळेल बरोबर. प्लस काय मिळेल 57 गुणाकारामध्ये 5,000 बरोबर आहे. बरोबर चिन्हाच्या इकडे लिहितो मी, म्हणजे बरोबर चिन्ह इथं समजा बरोबर. इथं काय येईल 120x येईल बरोबर आहे. 3 गुणाकारामध्ये 40 असल्याच्यानंतर बरोबर 120x येईल. प्लस काय येईल 40 गुणाकारामध्ये 5,000 येईल बरोबर. हे आपलं बरोबर चिन्हाच्या पलीकडे एवढं राहील बरोबर आहे. त्याच्यानंतर आता 120ला मी बरोबर चिन्हाच्या इकडे घेतो आणि या गुणाकाराला मी या गुणाकारासोबत घेतो. 120x मायनस 114x बरोबर बरोबर किती येईल इकडं 57 गुणाकारामध्ये 5,000 बरोबर. आणि प्लस काय येईल तुमचं 40 गुणाकारामध्ये 5,000 असं येईल बरोबर आहे. 120 मायनस 120x मायनस 114x बरोबर येईल आपल्या इकडं 6x बरोबर. इकडं काय येणार आहे कॉमन घेतो 5,000 मी बरोबर आहे. इथं 5,000 कॉमन घेतो आणि कंसात घेतो 57 मायनस येईल इथं प्लस नाही 57 मायनस येईल 40 असं येईल बरोबर आहे. आणि 6xला 6x ठेवतो मी इथं माफ करा 6xला आपण भाग देऊ. इथं मी 2चा भाग देतो. इथं येईल 3x 5xला 2नं भागल्याच्यानंतर येईल इथं 2,500 बरोबर. आणि गुणाकारामध्ये इथं मायनसमध्ये काय येईल 17 येईल. मायनस केल्याच्यानंतर येईल 17. हे शेवटचं समीकरण आपल्याला मिळालं. काय मिळालं 3x बरोबर 2,500 3x बरोबर 2,500 गुणाकारामध्ये 17. पहा मित्रांनो 3xची सॅलरी आपण केलं होतं गुणोत्तरामध्ये. 3x सॅलरी कुणाची मानली होती आपण बरोबर निशांची मानली होती बरोबर. इथंही 3x आलं. सरळ गुणाकार केल्याच्यानंतर आपल्याला कुणाची सॅलरी मिळते तर ती मिळते आपल्याला निशांची सॅलरी बरोबर आहे. 17 × 85 5 लिहितो मित्रांनो मी बरोबर आहे की नाही. इथं लिहितो 8 उरले 17 दुनी 34 आणि 34 8 42 आणि हे 2 शून्य जशाला तसे. उत्तर जे असणार आहे आपलं ऑप्शन नंबर बी असणार आहे. 42,500 ही निशांची सॅलरी असणार आहे. चला प्रश्न क्रमांक पुढचा घेऊ मित्रांनो. पहा मित्रांनो प्रश्न क्रमांक 24. अ मॅन परचेस 5 ऑरेंजेस फॉर किती 4 रुपयाला. म्हणजे त्यानं काय केलं 5 ऑरेंज घेतले 4 रुपयाला. म्हणजे एक ऑरेंज कितीला घेतलं तर एवढ्याला घेतलं बरोबर आहे. त्याच्यानंतर समोर काय म्हणतं आहे अँड सोल्ड विकले त्यानं कितीला म्हणते 4 ऑरेंज 5 रुपयाला विकले. मायनस घेतो ते सांगतो. 4 ऑरेंज 5 रुपयाला विकले बरोबर. बघा काय विचारलं आपल्याला त्यांनी प्रॉफिट विचारलं. आणि प्रॉफिट काचं सूत्र काय आहे माहिती आहे का खरेदी किंमत वजा विक्री किंमत आणि त्याच्यात विक्री किंमत वजा खरेदी किंमत बरोबर आहे की नाही. त्याच्यातून आपल्याला काय मिळते तर प्रॉफिट किती झालं ते मिळते बरोबर आहे. इथं थोडंसं उलटं झालं मी बरोबर करेक्शन करतो त्याचं. पहा 5 भागाकारामध्ये 4 मायनस 4 भागाकारामध्ये 5 काय येईल 5 5 25 मायनस 4 16 येईल आणि 20 येईल भागाकारामध्ये बरोबर. इथं येईल 9 भागाकारामध्ये 20 म्हणजे एवढं प्रॉफिट होईल त्याचं. हे एवढं प्रॉफिट कशावर होणार आहे त्याचं 4/4वर. कशावर खरेदी किंमतीवर. ही खरेदी किंमत होती बरोबर आहे. त्याला प्रॉफिट किती झालं 9 भागाकारामध्ये 20
एवढं प्रॉफिट झालं. कशावर झालं? 4 भागाकारामध्ये 5. याला गुणाकारामध्ये 100 करावं लागेल, तेव्हाच प्रॉफिटमध्ये काढता येईल, आपलं टक्केवारीमध्ये काढता येईल आपल्याला. बरोबर. पहा, हे असं जेव्हा दिसते तुम्हाला, याला वरती आणि याला खालच्याला वर आणि वरच्याला खाली करायचं आणि गुणाकारामध्ये लिहायचं. कसं? 9 भागाकारामध्ये 20, गुणाकारामध्ये 5, भागाकारामध्ये 4 आणि गुणाकारामध्ये 100 जशाला तसं. पहा, 20 आणि 100 कटतात. बरोबर. किती नाही कटतात? 20 × 20, 20 × 100. बरोबर. सॉरी, 20 × 5 100. बरोबर. आता काय येईल? असं आल्याच्यानंतर बघा, 25 हे 5 × 5 25 आणि 25 9 काय येईल? 225 आणि भागाकारामध्ये काय असणार आहे? 4 असणार आहे. बरोबर. पहा, 4 × 4 4 × 25. मी इथं लिहितो 5. 4 × 25 उरले 2 आणि हे 5 इथं घेतात. बरोबर. 25 झाले. बरोबर. 4 × 25 4 सकम 24. किती उरला? 1. बरोबर आहे. पॉईंट देतो आता. हे दिलं इथं पॉईंट. बरोबर आहे. इथं 0 घेतला. 4 × 4 4 2 8. बरोबर. 2 इथं येईल 8. किती उरले आता? इथं 2 उरले. बरोबर आहे. परत एक 0 द्यायचा. बरोबर. 4 × 5 20. म्हणजे इथं काय येईल? 56.25%. कळालं? बघा, काय होतं? 4 रुपये 5 संत्रे त्याने घेतले होते 4 रुपयाला, म्हणजे बरोबर आहे की नाही? आणि हे होती त्याची खरेदी किंमत. विक्री किंमत काय आली त्याची? मग 5 भागाकारामध्ये 4 ही विक्री किंमत आली. विक्री किंमतमधून तुम्ही खरेदी किंमत मायनस करा, तुम्हाला मिळणारं उत्तर मिळणार आहे. त्याचं प्रॉफिट जे असणार आहे ते एवढं असणार आहे. पण एवढं प्रॉफिट त्यानं कशावर मिळवलं? त्यानं मिळवलं खरेदी किंमतीवर. खरेदी किंमत काय होती? 4 भागाकारामध्ये 5. बरोबर. मग प्रॉफिट काढते वेळेस आपण असं लिहितो आणि भागाकारामध्ये आपण असं करू. बरोबर आहे की नाही? 9 भागाकारामध्ये 20 असं होतं. बरोबर आहे. सॉरी, किती? 4 भागाकारामध्ये 5. जेव्हा तुम्हाला याला गुणाकारामध्ये करायचं, हे वर जाते, हे खाली येते. बरोबर आहे की नाही? मग तिथं काय येईल? 9 भागाकारामध्ये 20, गुणाकारामध्ये काय येईल? 5, भागाकारामध्ये 4 असं येईल आणि गुणाकारामध्ये 100 असणार आहे. आपल्याला टक्केवारीमध्ये काढायचं आहे. 20 × 5 100 येईल. बरोबर आहे. 5 × 5 25, 25 9 225 आणि भागाकारामध्ये 4. जर त्याचं उत्तर तुम्हाला काय मिळते, ते सगळं टोटल काढल्याच्यानंतर उत्तर तुम्हाला मिळते ऑप्शन नंबर डी, 56.25. बरोबर. चला, प्रश्न क्रमांक 25 नंबरचा घेऊ. नंबर सिरीज दिलेली आहे. एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, नंबर सिरीज अशी अल्फाबेटिकल नंबर म्हणजे अल्फाबेटिकल सिरीज दिली असेल, त्याला तुम्ही नंबरमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं सर्वप्रथम. काय आहे? बी किती नंबरला असतो? बघा, बी किती नंबरला असतो? तर आपला 2 नंबरला असतो. ई किती नंबरला असतो आपला? ई असतो 5 नंबरला. बरोबर. त्याच्यानंतर एच किती नंबरला असतो आपला? एच असतो आपला 8 नंबरला. बरोबर आहे. त्याच्यानंतर के किती नंबरला असतो? तर असतो आपला 11 नंबरला. त्याच्यानंतर यन हा असतो आपला 14 नंबरला. बरोबर. आणि नंतर आहेत 2 प्रश्नार्थक चिन्ह. बरोबर. पहा, काय होतं? +3 झाले. बरोबर ना. त्याच्यात +3 झाले म्हणजे 2 + 3 5, 5 3 + 8, 8 3 + 11, 11 3 + 14. 14 आणि 3 किती होतात? 17. 17. बरोबर. इथं लिहितो मी 17. आणि 17 आणि 3 किती होतात? तर 20. म्हणजे तुम्हाला कोणत्या नंबरचा अक्षर घ्यायचं आहे? तर 17 आणि 20. 17 नंबरला काय असते आपला? तर असतो क्यू. लक्षात घ्या. आणि 20 नंबरला काय असतो आपला? तर तो असतो टी. क्यू आणि टी. ऑप्शन नंबर सी हे आपलं उत्तर असणार आहे. चला, पुढचा प्रश्न घ्या. ऑड वन आउट पाहायचं आहे तुम्हाला. पहा, टीचर, पॅरेंट, स्कूल, स्टुडंट. स्कूल, स्टुडंट आणि टीचर हे शाळेचे संबंधित आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे आणि पॅरेंट जे असतात ते आपले घरचे असतात. म्हणजे पॅरेंट जे शब्द दिसणार आहे तो तुम्हाला ऑड वन आउट दिसणार आहे. चला, प्रश्न क्रमांक 27 पहा. राजू रँक 17. एक मिनटं असं लिहू आपण. फ्रॉम टॉप अँड 59 बॉटम. बरोबर आहे. खालून वरती घ्यायचं आपण. ठीक आहे, तुमच्या खालून वरच घेऊ. बोला. राजू रँक 17 फ्रॉम द टॉप. वरून त्याची रँक काय म्हणते? 17वी. बरोबर. अँड 59 फ्रॉम बॉटम. खालून किती आहे म्हणते त्याची रँक? तर ती आहे म्हणते 59. 59. बरोबर. बॉटम. हाऊ मेनी स्टुडंट आर इन देअर क्लास. पहा मित्रांनो, याची 17वी रँक आहे आणि 59वी रँक. हे दोन्ही रँक जे असतात ते कोणाच्या रँक आहेत? तर राजूच्या रँक आहेत. लक्षात ठेवा. इथं 17 आहेत म्हणजे त्याच्या वर किती मुलं असतील? तर 16 मुलं असतील. आणि खाली किती मुलं असतील? 59वी त्याची रँक म्हणल्याच्यानंतर किती असतील? तर 58वी रँक असणार आहे.
म्हणजे 58 त्याच्या खाली मुलं असतील, बरोबर. 8 आणि 6 किती होतात? 14, 14शी 4, हातच्या 1 बरोबर. 5 आणि 1 6, 6 आणि 1 7, 74 आलं. आणि आपला राजू 1, म्हणजे टोटल किती असणार आहे राजूला पकडल्याच्यानंतर? 75 हे आपले वर्गसंख्या असणार आहे. किती? 75. ऑप्शन नंबर कुठं दिसतं आपल्याला? 75. ऑप्शन नंबर डी हे आपलं उत्तर असणार आहे. बघा 28 नंबरचा प्रश्न बघा. काय 6 पर्सन कोण कोण? HIJK अँड M स्टँडिंग इन सर्कल. सर्कलमध्ये आहेत. I इज बिटवीन M अँड J आणि H इज बिटवीन. बघा आपण करतच जाऊ वाचण्यापेक्षा. सर्कलमध्ये उभे आहेत. बघा इथं त्यांनी सांगितलं नाही का सर्कलमध्ये उभे आहेत तर तोंड बाहेर आहे का सर्कल म्हणजे केंद्रबिंदूकडे आहे. पण आपण सहजासहजी केंद्रबिंदूकडे पकडायचं असतं, बरोबर आहे. पहा त्यांचं म्हणणं काय? आय इज बिटवीन M अँड J. आता असं घेऊ आपण. इथं मी आय घेतो, बरोबर आहे. आपण याला सरळ मांडलं तरी काही हरकत नाही बरं, बरोबर आहे की नाही. चला आपण याला सरळच मांडू, बरं काही हरकत नाही. आय हा कोणाच्या बिटवीनमध्ये आहे? M आणि Jच्या बिटवीनमध्ये आहे, बरोबर आहे, मधात आहे, बरोबर आहे. H इज बिटवीन L अँड K. L आणि K मध्ये काय आहे? इथं लिहितो मी. L आणि K मध्ये काय आहे? तर आपला H आहे, बरोबर. M इज लेफ्ट ऑफ K. हे पहा हे M दिसत आहे इथं. Mच्या लेफ्टमध्ये. लेफ्ट बाजू कोणती असणार आहे? रिंगणात वर्तुळाकडे तोंड केल्याच्यानंतर, बरोबर आहे, इकडली बाजू असणार आहे लेफ्ट. मग इथं काय असणार आहे? तो K असणार आहे, बरोबर. आणि यांनी अगोदर काय दिलं होतं? KHL. Kच्या आणि Lच्या दरम्यान काय असणार आहे? तर H असणार आहे. म्हणजे इथं K आहे तर इथं काय येईल? H येईल, बरोबर. आणि इथं काय येईल? तर L येईल. हे झालं असं वर्तुळ. बघा किती लोक होते आपले? 6 लोक होते, बरोबर आहे. 6 पर्सन उभे झाले आपले. आता त्यांनी काय विचारलं? हू इज बिटवीन H अँड M. हा H दिसतोय आपल्याला आणि हा M दिसतोय, बरोबर आहे. H अँड M कोण आहे? तर K आहे. ऑप्शन नंबर ए हे आपलं उत्तर असणार आहे, बरोबर. प्रश्न क्रमांक समोर चला. प्रश्न क्रमांक आपला कितवा? 1 मिनटं. हां प्रश्न क्रमांक आहे 29. चला. रमेश इज यंगर दॅन सुरेश, बरोबर. आणि तो किती वर्षांनी मोठा आहे? लहान आहे तर 9 वर्षांनी, बरोबर आहे. यंगर म्हणतो. इफ देअर एजेस आर इन द रिस्पेक्टिव्हली रेशो. त्यांचा वयाचा रेशो दिलेला आहे आपल्याला. पहा काय वयाचा रेशो दिलेला आहे आपल्याला? मी खाली लिहितो इथं, बरोबर आहे. 7:9, बरोबर आहे. आणि सुरेशपेक्षा कोण यंगर आहे? रमेश हा लहान आहे म्हणते 9 वर्षांना. हे रमेश असणार आहे, हा सुरेश असणार आहे. या दोघातला डिफरन्स किती आहे? 2चा फरक आहे, 2 युनिट्स आहे. आणि 2 युनिटच आपल्याला किती दिलेलं आहे? 9 दिलेलं आहे, कारण 9 वर्षाचा फरक असणार आहे दोघात, बरोबर की नाही. 2 युनिट बरोबर 9 आहे, तर 1 युनिट बरोबर किती असणार आहे? 4.5. त्यांनी काय विचारलेलं आहे आपल्याला? कोण? हाऊ ओल्ड इज रमेश. रमेश किती वर्षाचा आहे त्यानं विचारलेलं आहे. रमेशचं गुणोत्तर काय होतं आपलं? 7, बरोबर आहे. मग सरळ सरळ करा. आणि म्हणजे 1 युनिट काय मिळालं? 4.5 मिळालं. तर त्याची रमेशचे किती आहेत तर आपले? 7 युनिट आहे. मग 4.5 गुणाकारामध्ये 7 जर तुम्ही केलं तर तुम्हाला त्याचं उत्तर मिळून जातं. 7×5 35 मिली तो 5, हातच्या आले 3, 7 7 1 7 7 2 7 1 7 28 29 30 आणि 31, बरोबर. 31 आणि हे पॉईंट देतो एका संख्येनंतर. 31.5 हे आपलं उत्तर असणार आहे. कुठं दिसतं? 31.5. ऑप्शन नंबर ए हे आपलं उत्तर असणार आहे. 31.5 हे कोणाचं वय असणार आहे? तर रमेशचं वय असणार आहे. पहा प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो. एक्स आणि वाय हे मॅरिड आहेत, मॅरिड कपल आहे म्हणतात. एक्स आणि वाय हे मॅरिड कपल आहेत, बरोबर. चला. ए आणि बी आर ब्रदर्स. मी इथं लिहितो सध्या यांना. ए आणि बी हे काय आहेत? भाऊ आहेत. ए इज द ब्रदर ऑफ एक्स, बरोबर आहे. याला मी खाली घेतो परत एकदा, माफ कर. याला खाली घेतो मी, बरोबर आहे. एक्स आणि वाय, बरोबर आहे. आणि इथं ए आणि बी काय होते? भाऊ होते. आणि नंतर काय दिलं त्यांनी? एक्स. ए इज अ ब्रदर ऑफ एक्स. ए जर एक्सचा भाऊ असेल तर बी सुद्धा त्याचा भाऊ असणार आहे, बरोबर. तर त्यांनी काय विचारलं? हाऊ इज बी रिलेटेड टू वाय. बी हा एक्सशी कसा रिलेटेड आहे? म्हणजे इथं काय? बी हा वायशी कसा रिलेटेड आहे? पहा काय येणार आहे? तर याचं उत्तर, तुमचं उत्तर येणार आहे याचं मित्रांनो ऑप्शन नंबर सी याचं उत्तर येणार आहे. ऑप्शन खालीवरी झाले लक्षात घ्या. इथं वर पाहिजे होतं. ब्रदर इन लॉ जे असतं
बरोबर आहे की नाही. हा कोण असणार आहे याचा दीर असणार आहे. बरोबर आहे. मोठा भाऊ असेल तर आपण वेगळं काहीतरी म्हणतो, दीर असतो. बरोबर आहे, दीर. आणि ही याची वहिनी असणार आहे. असं यांचं नातं असणार आहे ब्रदर इन लॉचं. बरोबर आहे. हाऊ इज बी रिलेटेड वाय, वाय सोबत त्या बीचं रिलेशन काय आहे. बरोबर आहे की नाही. म्हणून आलं ब्रदर इन लॉ. चला, प्रश्न क्रमांक इथे 30 संपले मित्रांनो. लक्षात घ्या, इंग्लिशमध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. चांगली प्रॅक्टिस करा. परीक्षेला आता उद्या तुमचं हॉल तिकीट मिळेल. उद्या काय आजच लक्ष द्या मित्रांनो बाकी गोष्टीकडं. तुमच्याकडे दिवस कमी आहेत. चांगला अभ्यास करा. ओके, बेस्ट ऑफ लक माझ्याकडून तुमच्यासाठी. ऑल द बेस्ट. चला, भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये.